जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदना कृपा कटाक्षाची ये किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्रीचरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ। शिवगड अध्यात्म ट्रस्टचे अधिष्ठान पांडुरंग, आद्य शंकराचार्य, आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काका, श्रद्धेय मंदाताई, श्रद्धेय मुळे शास्त्री या पंचायतनाला मनपूर्वक वंदन करते आणि नामसाधना शिबिरासाठी जमलेल्या सर्व वानप्रस्थींना मनपूर्वक अभिवादन करते। माझ्यासमोर विषय आहे नाम, साधन आणि साध्य याविषयी या ठिकाणी चिंतन करायचं आहे। चिंतन करायचं आहे म्हटल्यानंतर त्या चिंतनाला आधार असणारं काहीतरी ओवी, एखादा ग्रंथ समोर असावा लागतो। तर चिंतनासाठी आधार म्हणून मी परमपूज्य डॉक्टर काकांच्या 2 ओव्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत। त्या ओव्यांच्या माध्यमातून नामसाधना म्हणजे नेमकं काय, नामसाधनेतून क्रमविकास कसा साधायचा असतो या गोष्टीचं या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न आहे। नामे पतिता पावनपण, पावना मुमुक्षता पूर्ण, मुमुक्षुते साधनारोहण नाम लाभे। साधन तैसी साध्यता, नामा असे तत्वता, नाम नाम नामच स्मरता सर्वसिद्धी। अशा त्या 2 ओव्या आहेत। अत्यंत सोप्या आणि पूर्णपणे नामसाधनेविषयीची सर्व कल्पना स्पष्ट करणाऱ्या या 2 ओव्या। काल आपण पाहिलं छोटंसं जे 5-5 मिनटं आम्हाला बोलायला लावलं त्यामध्ये की नाम घेण्याची वेळ आपल्यावर का आली, तर स्वस्वरूपाचं विस्मरण झालेलं असल्यामुळे नाम घेण्याची आपल्यावर वेळ आलेली आहे। आता नाम घेण्याची वेळ आलेली आहे तर प्रश्न पडतो नाम कोणाचं घ्यावं, तर त्याचं उत्तर आपल्यासमोर आहे की नाम ईश्वराचं घ्यावं। आता ईश्वराचं नाम घ्यावं असं जर म्हटलं तर ईश्वर नावाचं जे तत्व शास्त्राने आपल्यासमोर ठेवलेलं आहे ते सगुण निराकार आहे। मग त्याला नाव आहे का, त्याला नाम आहे का, तर त्याला नाम नाही आहे, त्याला ईश्वर ही एक संकल्पना आहे। पण ह्याच ईश्वराचे जे अनेक अवतार होऊन गेलेले आहेत ते नाम आणि रूप धारण करून आलेले असल्यामुळे त्यांचं जे नाम आहे, त्यांना ठेवलेलं जे नाव आहे त्याला नाम असं म्हणतात। या नामसाधनेला सुरुवात केव्हापासून झालेली आहे, तर आपल्यासमोर मांडणी आहे त्याची। अध्यारोपाच्या मांडणीतून ज्या वेळेला हे जग निर्माण झालेलं सांगितलेलं आहे त्यावेळेला आपल्यासमोर अशी मांडणी आहे की एकाकी न रमते असं त्या परब्रह्माला वाटल्यामुळे आपण बहु व्हावे अशी त्याच्या अंतःकरणात इच्छा निर्माण झाली। आणि अशी इच्छा निर्माण झाल्यानंतर, बहु व्हावे अशी इच्छा निर्माण झाल्यानंतर, हा संकल्प निर्माण झाल्यानंतर त्यांनी काय केलं, सर्वप्रथम तर त्यांनी ब्रह्मदेवाची उत्पत्ती केली। आपल्याला माहिती आहे विष्णूच्या बेंबीतून कमळ, त्याच्यातून ब्रह्मदेव, हे पुराणामध्ये सगळं वर्णन आहे। तर ब्रह्मदेवाची निर्मिती केली सृष्टी निर्माण करण्यासाठी।
आता ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याचं कार्य दिलं, पण त्याला सुरुवातीला काहीच सुचेन असं झालं की कुठून सुरुवात करायची, कशी सुरुवात करायची, काय निर्माण करायचं, ह्याविषयीचा गोंधळ सगळा त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि त्याच अवस्थेत तो भगवंताचं तसं स्मरण करत ज्या वेळेला राहिला काही काळ, त्यावेळेला त्याला तप कर असं आतून स्फुरण झालं किंवा ऐकायला आलं. आणि तप करायला सुरुवात केली, भगवंताचं चिंतन करायला सुरुवात केली आणि भगवंतानी त्याला ओ म्हटलं. तो ओंकार, भगवंतानी त्याला ओ म्हटलं पहिल्यांदी, म्हणजे भगवंताकडून जो पहिला प्रतिसाद आला त्याला ओंकार असं म्हणतात. त्याचं वर्णन आहे इथं की कष्टले संसार शिणे, जे देव येती गाराणे, तया ओ हे नावे जेणे, तो संकेत हा. ज्ञानेश्वरीमध्ये आपल्यासमोर ओवी ठेवलेली आहे. ते ओंकार कधी निर्माण झालेला आहे, तर ह्या पद्धतीने सृष्टी निर्मितीपूर्वी तप केलं, तपातून त्याला भगवंताकडनं साध आली. ती जी साध आलेली आहे ते ओम हे पहिलं नाम ज्याला आपण म्हणू ते हे ओंकार आहे. आता याला वैदिक नाम असं म्हणतात, ओंकाराला वैदिक नाम असं म्हणतात. पण आपल्या संतांनी अजून आपल्यासाठी ते सोपं केलेलं आहे की नुसता ओंकाराचं उच्चारण केल्यानंतर ओम हे अक्षर समोर आलेलं जरी असलं तरी आपल्याला अजूनही ते कठीणच वाटतं की त्याच्यात 3 मात्रा, मग अर्धमात्रा, मग त्याच्यावर असणारं छोटंसं टिंब, असं ते ओंकाराचं सगळं आलं तरी सुद्धा ते सगुण निराकारच राहतं. सगुण साकारामध्ये काही ते आपल्यासमोर प्रत्यक्ष आल्यासारखं वाटत नाही. आणि आपल्याला तर दृश्य जगतामध्ये नामरूपाशिवाय चालत नाही. मग संतांनी ते अजून सोपं केलं आणि राम, कृष्ण, दत्त, विठ्ठल अशी जी पौराणिक नामं आहेत ती नामं आपल्यासमोर या ठिकाणी नाममंत्र म्हणून ठेवलेली आहेत. आता वैदिक नामापेक्षा ह्या नामांचा दर्जा कमी आहे का, तर असं अजिबात नाही. जे ओंकार नामसाधनेने आपल्याला साधणार आहे तेच आपल्याला कृष्ण, दत्त, विठ्ठल, राम इत्यादी नाममंत्रांच्या साह्याने सुद्धा बरोबर आपला क्रमविकास होऊन आपल्या स्वरूपाच्या स्मरणापर्यंत आपल्याला नक्की पोहोचता येणार आहे. हा विश्वास आधी नाम घेणाऱ्यांनी स्वतःच्या आतमध्ये काय करायचं आहे तर बाळगायचं आहे. कमी पडत असेल तर वाढवायचं आहे, वाढत नसेल तर संतांचा संग धरायचा आहे. एन प्रकारेनं माझं मन त्या भगवंताच्या ठिकाणी रंगलं पाहिजे आणि रमलं पाहिजे, याच्यासाठी जे प्रयत्न करायचे असतात ते माझे मलाच करावे लागतात, हे या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे लक्षात घ्यायचं आहे. तर नाम हे काय आहे तर संकेत आहे. कशाचा संकेत आहे तर या संकेताच्या निर्देशाप्रमाणे आपल्या स्वरूपापर्यंत तुम्हाला आम्हाला काय करायचं आहे तर पोचायचं आहे. आता वाच्यार्थाने जो राम, वाच्यार्थाने जो कृष्ण, वाच्यार्थाने जो दत्त, ते सगळेजण ब्रह्मस्वरूप आहे. आणि सिद्धांत शास्त्राचा काल आपण पाहिला की जीवो ब्रह्मैव ना पराहा, तर प्रत्येक जीवाचं स्वरूप सुद्धा ब्रह्म हेच आहे. पण माझं स्वरूप मी विसरलेली आहे. आणि रामकृष्ण, दत्त, विठ्ठल इत्यादी जे भगवंताचे अवतार होऊन गेलेले आहेत ते मात्र नामरूप धारण करून या सृष्टीमध्ये येऊन काही कार्य करत असताना सुद्धा स्वरूपाचं विस्मरण त्यांना पडलेलं नाही. ज्यांना स्वरूपाचं विस्मरण पडलेलं नाही त्यांना शिव म्हणतात, आणि ज्यांना स्वरूपाचं विस्मरण पडलेलं आहे त्यांना जीव म्हणतात. लक्षात घ्यायचं की ज्याला विस्मरण आहे तो जीव आहे आणि ज्याला अखंड स्मरण आहे तो शिव आहे. मग आता मला जर विस्मरण झालेलं असेल तर स्मरणात येण्यासाठी मला काय करावं लागेल तर शिवस्वरूप असणाऱ्या या नामांचा आधार घेत मला सुद्धा परत माझ्या स्वरूपापर्यंत नक्की पोहोचण्याची व्यवस्था या नामांच्या माध्यमातून केलेली आहे. काल मी म्हटलं होतं की ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आहे की नामाची या सहस्त्रवरी, नावा या अवधारी, सजून या संसारी तारू झालो. प्रत्यक्ष भगवंत श्रीकृष्ण बोलतायत की संसारात आलेले हे जीव जे आहे ते काय झालेले आहेत तर भवसागरामध्ये पूर्णपणे खोलवर बुडलेले आहे, नाकातोंडात पाणी गेलेलं आहे. आणि आता मात्र त्यांना तळमळ निर्माण झाली की ह्याच्यातून मी कधी बाहेर पडेल.
आणि असं ज्या ज्या जीवांना वाटतंय त्यांच्यासाठी, त्यांना तारून नेण्यासाठी म्हणून सहस्त्रनामाच्या नावा मी या भवसागरामध्ये काय केलेल्या आहेत तो सोडून दिलेल्या आहेत. मग आता कुठलंही एक नाम घ्या, ज्याचं मी नाम घेते, ज्याचं मी नाम सातत्याने जप करणार आहे, तो जो विठ्ठल कृष्ण दत्त जो कोणी मी निवडलेला असेल तो ब्रह्मरूप आहे असा निश्चय करा. आणि मग त्या निश्चयातून जर आपण ते नाम घेत गेलो तर बरोबर या नावेच्या माध्यमातून, नामाच्या नावेच्या माध्यमातून आम्हाला ऐलथडीवरून पैलथडी जाण्याचं जे सामर्थ्य आहे ते नक्की प्राप्त होणारच आहे. मग आता ते नाम घेत असताना आता सुरुवात आहे, कालपासून विषय चाललेला आहे आपला, की सुरुवातीला तर श्री गुरु भेटेपर्यंत आपण मनाने किंवा आपल्या आईवडिलांनी जे काही संस्कार केलेले असतील, आपल्या कुटुंबामध्ये जे काही वळण असेल त्याप्रमाणे कुठलं तरी नाम घेतो, कुठल्या तरी महाराजांना धरून प्रत्येकजण असतो. पण ते करत असताना सुद्धा पुढे पुढे नंतर ह्याच्या पलीकडचं काहीतरी अजून आपल्याला हवं आहे असं जेव्हा वाटतं त्यावेळेला आपण संतांचा आधार घेतो, श्री गुरूंचा आधार घेतो, त्यांच्याकडून नाम घेतो आणि त्यांच्याकडून घेतलेलं जे नाम आहे ते नाम जर निष्ठेनी, प्रेमपूर्वक, भावपूर्ण ह्या पद्धतीने आम्ही घेत चाललेले असू तर आमचा जो क्रमविकास व्हायला पाहिजे तो नक्की हळूहळू होतच जातो. यावर 100% विश्वास ठेवायचा आहे की नाम घेतून माझी प्रगती होत नाही असं कधीही होणे शक्य नाही. ते बरोबर तसं क्रमविकास घडवून आणण्याचं सामर्थ्य या नामामध्ये आहेच. पहिल्याच प्रवचनात आपण ऐकलं की शक्तीसहच ते नाम प्रगट झालेलं आहे. भगवंताच्या शक्तीसह ते नाम प्रगट झालेलं आहे. आणि श्री गुरूंकडून जर आपण ते घेतलेलं असेल तर त्यामध्ये त्यांनी केलेलं सिद्धता म्हणजे त्या नामाची त्यांच्या ठिकाणी झालेली सिद्धी आणि संप्रदायपूर्वक असणारं त्यांच्या मागची शक्ती, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अजून अनुस्यूत होतात आणि म्हणून ते नाम जे आपल्यापर्यंत पोचतं त्याला सबीज नाम असं म्हणतात. आणि सबीज नाम म्हणजे काय आहे तर ते घेतल्यानंतर आमची प्रगती ही नक्की होणारच आहे. हा विश्वास या ठिकाणी ठेवायचा आणि आपण पुढे पुढे जायला सुरुवात करायची. आता या ठिकाणी डॉक्टर काका आपल्याला क्रमविकास सांगतायत की नामे पतिता पावनपण, सुरुवातच आहे आपल्यासमोर. आता इथं पतित आणि पावन असे दोन शब्द आपल्यासमोर आलेले आहेत. पतित म्हणजे काय तर पतित म्हणजे पडलेला, ढळलेला, स्वरूपापासून घसरलेला, नवीन भाषेत बोलायचं तर डिप्रेशनमध्ये गेलेला. पतित झालेला म्हणजे काय तर असं त्याला काही सुचत नाहीये, काही कळत नाहीये, पण भवसागरातून तरी सुटायचं आहे अशी इच्छा निर्माण झालेली आहे, असा जो कोणी आहे तो पतित आहे. मग आता हा जो पतित आहे त्याला जर पावन व्हायचं असेल तर काय करायचं आहे तर पावनाचा संग धरायचा आहे. मग सुरुवातीला संत आयुष्यात आलेले नाहीत, सद्गुरू आयुष्यात आलेले नाही तरी ईश्वर जो आहे, ईश्वराचे अवतार जे आहेत ते अत्यंत पावन आहेत. पावन आहेत म्हणजे काय आहे तर शुद्ध पुण्यवान आहेत. पहिली गोष्ट ते कसं आहे तर शुद्ध पुण्यवान आहेत. नंतर सदा स्वरूपानुसंधान हे त्यांचं काय आहे तर लक्षण आहे की अखंड स्वरूपाचं अनुसंधानामध्ये ते असतातच असतात. मग कुठलीही क्रिया जरी त्यांच्याकडून घडताना दिसत असली तरी स्वरूपानुसंधान जे आहे ते मात्र त्यांचं कधीही सुटत नाही. त्यानंतर देहधारी जरी ते होऊन आलेले असले तरी चुकूनही स्वतःला देह समजत नाही. देह तादात्म्य नावाची गोष्ट त्यांच्या ठिकाणी अजिबात नसते. त्यानंतर भव्य दिव्य कार्य त्या देहाच्या माध्यमातून ह्या जगतामध्ये होत जरी असलं तरी कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांतीचा लेशही त्यांच्या ठिकाणी नसतो. हे दुसरं आहे, कारण स्वरूपानुसंधान अखंड असल्यामुळे मी मूळचा अकर्ता आहे याची जाण त्यांना अखंड असते. म्हणून संतांचे सुद्धा ज्या वेळेला आपण ग्रंथ वाचतो त्यावेळेला समर्थ आपल्याला ग्रंथाच्या शेवटी काय म्हणतात, कृपा केली दाशरथीने. हे एवढे 200 समाज जे काही मी लिहिलेले आहे ते मी लिहिलेले ते म्हणतच नाही, तर भक्तांवर कृपा झालेली आहे आणि ती कृपा या शब्दांच्या द्वारे नवीन साधकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था भगवंतांनी त्यांच्याकडून केलेली आहे. किंवा त्यांचे अभंग जरी आपण पाहिले
तरी तुका म्हणे, जनी म्हणे, दास म्हणे. मी म्हणे नाहीच आहे कुठे. त्या ठिकाणी मी म्हणे नाहीच आहे कुठे. म्हणजे त्यांना अखंड स्वरूपाची जाण असते. हे जे सगळं कार्य ग्रंथनिर्मितीचं असेल, समाज सुधारणेचं असेल, अनेक शिष्यांना त्या तत्वापर्यंत घेऊन जाण्याचं असेल, हे जे भव्य दिव्य कार्य आपल्याकडून होतं आहे, त्याचे आपण फक्त निमित्त मात्र आहोत. हा भाव जो आहे तो या संतांच्या ठिकाणी पण असतो आणि ईश्वराचे जे अवतार आहेत त्यांच्या ठिकाणी सुद्धा तो भाव पूर्णपणे असतो. म्हणून ते कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांतीत अडकलेले नसतात, देह तादात्म्यामध्ये तर अजिबात अडकलेले नसतात आणि सगळ्या जगाचं कार्य करून सुद्धा असंगोयम पुरुषः, सगळ्या जगाच्या या उठाठेवीपासून स्वतः मात्र पूर्ण अलिप्त असतात. आणि असे जे आहेत ते पावन आहेत. आता लक्षात घ्यायचं, नाम घेताना मला पतिताचा पावन व्हायचं आहे. म्हणजे मला सुद्धा या सगळ्या भ्रांतीतून स्वतःची सुटका करून घेऊन असं पावन व्हायचं आहे. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की नामे पतिता पावनपण. जर आपण कुठल्याही एखाद्या देवतेचं, भगवंताचं नाम घ्यायला सुरुवात केलेली असेल, त्याच्यावर अत्यंत निष्ठा असेल. आता होतं काय की नाम तर आम्ही घेतो आहोत, पण आहे की नाही काय माहिती बाबा भगवंत. वाटतं की नाही आपल्याला की कोणीतरी सांगितलं म्हणून घेतो आहोत, आई वडील सांगतात म्हणून घेतो आहोत, पण भगवंत निश्चित आहेच आहे ह्याच्यावर आमची किती श्रद्धा आहे की नाही. अशी संशयात्मक वृत्ती तुमच्या आमच्या चित्तामध्ये सगळ्यांच्या ठिकाणी आहे. आणि ही जी संशयात्मक वृत्ती आहे ती काढून नाम घेण्याचा प्रयत्न आपण नक्की केला पाहिजे. आता कशावरून असं? आपल्यासमोर उपनिषदाचं सांगणं आहे. कठोपनिषदामध्ये आपल्यासमोर आहे अस्ति इति उपलब्धव्यो. तुम्ही जर भगवंत नाहीच असं म्हणाल, ब्रह्म नाहीच, किंवा शासनक वृत्तीने तसं काहीतरी चित्तामध्ये राहील तर तो तुम्हाला कधीच भेटणार नाही. म्हणजे पहा, उपनिषद कालापासून सकारात्मक विचार करण्याचं ट्रेनिंग आपल्याला आधीपासून शिकवलेलं आहे, पण ते आपल्या संस्कृतीत आहे, आपल्याकडे सांगितलेलं हे आपल्या लक्षात येत नाही. एखादं इंग्रजी वाक्य तिकडून आल्यानंतर तर त्यांचं जास्त खरं वाटतं. सकारात्मक विचारसरणी हा मूलभूत पाया आहे परमार्थाचा. भगवंत आहे, मी त्याचं नाम घेतल्यावर तो मला नक्की तारून नेणार आहे, त्याच्यामध्ये तेवढी शक्ती आहेच आहे, असा भाव ठेवून जे मी नाम घेते त्याला दर्जेदार नामसाधन असं म्हणतात. काका नेहमी म्हणतात की ही नामसाधना अत्यंत सोपी असून सुद्धा आम्ही त्याला खूप सवंग करून ठेवलेली आहे. हे शासनक वृत्ती आहे, होईल की नाही असं काहीतरी याच्यात घेतो तर आहे, पण प्रत्यक्षात मात्र तेवढी श्रद्धा किंवा निष्ठा त्याच्यावर आमची सद्यस्थितीमध्ये मात्र नाही. आणि अशी जी साधना आहे त्याला सवंग नामसाधना असं म्हटलेलं आहे. तर असं न करता अगदी निश्चयात्मक रीतीने ज्या अर्थी सगळे संत या नामाच्या आधाराने तरुण गेलेले आहेत, त्या अर्थी त्यांच्याकडून मला मिळालेलं जे नाम आहे त्यामध्ये सुद्धा मला तारून नेण्याची नक्की शक्ती आहे, असा विश्वास ठेवून जे मी नाम घेईल त्याला दर्जेदार नामसाधना असं म्हटलं जातं. आणि अशी दर्जेदार नामसाधना करणाऱ्याचा पतितपणा पूर्ण हळूहळू गळून पडतो आणि तो पूर्ण पावन होऊन वाल्याचा वाल्मिकी होतो. काय आहे आता आपल्याला लक्षात? वाल्मिकी ऋषींचं जर पूर्व आयुष्य आपण पाहिलं तर पतितच आहेत की नाही. ते किती रांजण भरले होते आहे आपल्यासमोर की 7 रांजण भरले होते वगैरे वगैरे, ते कथा आपल्यासमोर आहे. पण असा पतिताचा पावन होण्याचं सामर्थ्य ह्या नामामध्ये नक्की आहे, असा विश्वास बाळगून जर आम्ही हे नाम घेतलं तर आम्ही सुद्धा नक्कीच शुद्ध स्वच्छ पावन होणार आहोत. आता पावन होण्याचं लक्षण काय आहे? मग आम्ही पावन झालो हे कशावरून लक्षात घ्यायचं? ते पुढच्या ह्याच्यात डॉक्टर काका सांगतात पावना मुमुक्षता पूर्ण. जर आम्ही पावन झालेले असू तर आमच्या आतमध्ये मुमुक्षत्व निर्माण होतं. 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ म्हणून सांगितलेल्या आहेत, शंकराचार्यांच्या श्लोकातच आपल्यासमोर आहेत. मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुष संश्रय. या 3 गोष्टी नरदेहात आल्यानंतर अत्यंत दुर्लभच आहेत आणि त्या ज्याला प्राप्त होतात तो अतिशय भाग्यवान आहे.
आता मुमुक्षत्व आमच्या आतमध्ये निर्माण होतंय की नाही? आता मुमुक्षत्व म्हणजे नेमकं काय? मोक्षाची तळमळ आतमध्ये निर्माण होणे याला मुमुक्षत्व असं म्हणतात. शुद्धाला शुद्धाची ओढ लागते. प्रत्येकाला उपनिषदाचं हे आहे बरं का आपल्यासमोर, की अस्ति इति उपलब्धव्यो. हे जसं पाहिलं आपण तसं शुद्धाला शुद्धाची ओढ लागते. माझं अंतःकरण जर नामाच्या साह्याने अतिशय शुद्ध आणि स्वच्छ झालेलं असेल तर ज्याचं नाम मी घेते त्याची प्रत्यक्ष भेट व्हावी, त्याचा साक्षात्कार व्हावा, त्याच्याशी मी एकरूप व्हावं असं नक्कीच आतमध्ये काय निर्माण होते? तर इच्छा निर्माण होते. नंतर या संसार सागरातून तरुण जावं, बंधनातून सुटका व्हावी असे जे विचार मनामध्ये निर्माण होतात त्याला मुमुक्षता असं म्हणतात, मोक्षाची तळमळ असं म्हणतात. आता मुमुक्षता निर्माण झाल्यानंतर त्याचे सुद्धा 3 स्तर आपल्यासमोर शास्त्राने सांगितलेले आहेत. एक मंद मुमुक्षू, दुसरा मध्यम मुमुक्षू आणि तिसरा जो आहे तो तीव्र मुमुक्षू. आता हे सगळं कशासाठी ऐकून ठेवायचं? स्वतःचं परीक्षण करण्यासाठी. हे सगळं कशासाठी ऐकायचं? तर माझ्यातलं जे मुमुक्षत्व आहे ते कुठल्या स्तरावर आहे हे तपासण्यासाठी हे सगळं आपल्याला चिंतन करावं लागतं. आता मंद मुमुक्षू म्हणजे उत्सवापुरतं ज्या वेळेला आमचं मन वर गेलेलं असतं, 9 दिवसाचा उत्सव आहे, रामनवमीचा उत्सव आहे, दत्त जयंतीचा उत्सव आहे, दासनवमीचे दिवस आहेत, ज्ञानेश्वरीचा सप्ताह आहे, अशा वेळेला 7 दिवस सातत्याने तेच कानावर पडतं. संतांचे विचार, कीर्तनं, प्रवचनं ते आम्हाला ऐकायला मिळतात आणि त्यावेळेला मनातला भगवंताविषयीचा भाव एकदम वर जातो. शेअर्सच्या भावासारखं वर खाली या ठिकाणी नाही, पण अंतःकरणात दडलेला जो भगवंताविषयीचा भाव आहे, विचार आहे, तो एकदम वर पोहोचतो आणि मला हे झालंच पाहिजे असं त्या क्षणी वाटतं. पण ज्या क्षणी रामनवमी झाली, ज्या क्षणी सप्ताह संपला, ज्या क्षणी आमचं दत्त जयंतीचा उत्सव संपला, त्याच्यानंतर परत ये रे माझ्या मागल्या तो विचार कुठंतरी आत कोपऱ्यात दडून राहतो. पण प्रत्यक्षात जे करायला पाहिजे तसं मात्र सातत्याने त्यात परत राहणं होत नाही. याला मंद मुमुक्षू असं म्हणतात. आता मध्यम मुमुक्षू म्हणजे या उत्सवाच्या मध्ये सुद्धा त्याला सारखी आठवण येते आणि बाकीचे व्यवहार बाजूला सोडून परत तिकडं जाण्याचा थोडा का होईना प्रयत्न करतो. प्रत्यक्ष जाता येत नाही ना, मग मोबाईल तरी ऐकू, म्हणजे मोबाईलवरची तरी प्रवचन ऐकू, ह्या पद्धतीने थोडा प्रयत्न करतो. तो मध्यम मुमुक्षू आहे. आणि तीव्र मुमुक्षू म्हणजे होईल ते होये नाका, जाईल ते जाये नाका. माझा फक्त निश्चय एकच आहे की नरदेह लाभलेला आहे आणि ह्या नरदेहामध्ये आद्य कर्तव्य जर माझं काय असेल तर ते परमेश्वराची प्राप्ती करून घेणं. मग त्याच्यासाठी मला कितीही किंमत मोजावी लागली तरी सुद्धा चालेल असं करून जो उठतो तो काय आहे? तो तीव्र मुमुक्षू आहे. आता ह्यामधला मी कोण हे होमवर्क आहे. ह्या 3 मुमुक्षत्वापैकी मी नेमका कोण आहे आणि कुठल्या स्तरावर आहे, आणि मला जर पूर्णपणे स्वरूपापर्यंत पोचायचं असेल आणि त्याची ओळख करून घ्यायची असेल तर मी मंद असेल तर आता मध्यम व्हावं, मध्यम असेल तर आता तीव्र होण्याचा काय केला पाहिजे? तर प्रयत्न केला पाहिजे. नंतर म्हणतात की मुमुक्षू ते साधना रोहणं, की जो तीव्र मुमुक्षू झालेला आहे तो नंतर साधनेवर आरूढ होतो. रोहन असा, अश्वारोहण आपल्यासमोर शब्द आहे की अश्वावर आरूढ होणे. तसं साधनेवर आरूढ होतो म्हणजे सतत त्या साधनेला पक्क धरून ठेवतो आणि साध्य होईपर्यंत आता हे थांबवायचं नाही असा जो निश्चय करतो तो साधनेवर आरूढ झालेला असतो. तीव्र मुमुक्षत्व जागृत झालेला आहे. काहीही 2 वेळचं जेवण नाही मिळालं तर चालेल, पण श्री गुरूंनी दिलेली जी साधना आहे तिच्यामध्ये मात्र मी अजिबात टाळाटाळ करणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये तेवढं माझं रोजचं जे आहे ते झालंच पाहिजे असं सगळे प्रपंचातले चकार थांबवून जो परमार्थात साधनेच्या ठिकाणी चकार लावतो त्याला तीव्र मुमुक्षू असं म्हणतात. तीव्र मुमुक्षूची अजून एक सोपी व्याख्या या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकते. तर असा जो आहे तो साधनेवर आरूढ होतो आणि असा साधनेवर आरूढ झालेला जो आहे
त्याला तीव्र तळमळ ज्याला लागलेली आहे त्याला नंतर नाम लाभे म्हणजे सबीज नामाचा त्याच्या आयुष्यामध्ये नंतर त्या ठिकाणी प्रसंग येऊन जातो. म्हणजे श्री गुरूंची प्राप्ती होते. श्री गुरूंकडनं मिळालेलं जे नाम आहे त्या नामाच्या माध्यमातून तो नंतर अजून काय होत जातो तर आता एकटा प्रवास करत नाहीये तो, लक्षात घ्यायचं या ठिकाणी. एकटा प्रवास करणाऱ्याला अडचणी पुष्कळ असतात. डॉक्टर काका एक नेहमी गमतीने एक वाक्य ठेवतात, स्वबुद्धीच्या गाढवावर बसून परमार्थाचा प्रवास करू नये. आता स्वबुद्धीच्या गाढवावर बसून एकटं जायला लागलं की माणूस खूप शिणतो, पण सोबत आहे सगुणाच्या संगे असा जर आमचा तो प्रवास चाललेला असेल तर तो प्रवास आम्हाला अधिकच सोपा वाटतो. मार्ग सापडे सुगम असं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तर असं ज्या वेळेला आम्हाला नाम लाभतं, छान आहे आपल्यासमोर सबीज आणि निर्बीज नामाच्या बाबतीमध्ये एक छान दृष्टांत आहे की कुमारी मातेला सुद्धा मूल होतं आणि सौभाग्यवतीला सुद्धा मूल होतं. आता मूल होण्याची प्रक्रिया जी आहे ती दोन्हीकडे सारखीच आहे, त्यामध्ये काहीच भेद नाही, दोन्हीकडे सारखीच आहे. पण एकीच्या मुलाला समाजात स्थान नाही, अनौरस आहे म्हणून, आणि एकीच्या अपत्याला मात्र समाजामध्ये तो कुलदीपक आहे म्हणून स्थान आहे. कष्ट सगळे सारखेच आहेत, कष्ट दोन्हीकडे सारखेच आहे, पण एकीच्या याला पूर्ण मान आहे आणि एकीच्या याला नाही. तसं सबीज याला या परमार्थ क्षेत्रामध्ये अत्यंत मान आहे असं समजायचं. आणि निर्बीज म्हणजे कष्ट तेवढंच आहे पण फळाची गॅरंटी मात्र त्या ठिकाणी नाही. पण सबीज नाम ज्या वेळेला आम्ही घेतो म्हणजे गुरुकडनं ज्या वेळेला घेतो त्यावेळेला नाम घेण्याचं त्यांनी मला सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे मी नाम घेतली आहे, आता बाकीचं त्यांना माहिती, असं म्हणून आपण निश्चिंत मनाने त्या ठिकाणी पुढे पुढे जाऊ शकतो. आणि इकडं मात्र जरा साशंक वृत्ती असते, घेत तर आहे पण होईल की नाही ह्या पद्धतीने साशंक वृत्ती जी आहे ती स्वतः जे साधना करतो त्या पद्धतीने होऊन जातं. मग आता त्याच्यामध्ये सुद्धा सगुण साक्षात्कार होण्या इतकं सामर्थ्य निर्बीज नामामध्ये सुद्धा आहे. कारण नामदेवाचं उदाहरण आपल्यासमोर प्रसिद्ध आहे. आधी त्यांनी काही गुरु वगैरे केलेले नव्हते, पण भाव इतका होता त्या भगवंतावरचा, निष्ठा इतकी होती आणि सातत्याने प्रेम इतकं होतं की भगवंताला मूर्तीतून प्रगट होऊन त्यांच्या हातचं जेवण जेवावं लागत होतं, दाखवलेलं नैवेद्य. एवढं त्यांना पूर्णपणे त्या ठिकाणी काय होतं तर स्वतः केलेल्या साधनेमुळे सगुण साक्षात्कारापर्यंत ते नक्की पोचलेले होते. पण विठ्ठलालाच ते मान्य नव्हतं. आता विठ्ठलाला ते मान्य नव्हतं म्हणजे नेमकं काय झालेलं आहे तर व्यापक असणारा जो मी आहे, विठ्ठल म्हणतो की व्यापक असणारा त्रिभुवनात संचलेला असलेला असा जो मी आहे तो मात्र या नामदेवाला अजून कळलेला नाही. तो फक्त मला एका मूर्तीमध्येच पाहतो आहे, हे त्या भगवंताला मान्य नव्हतं. तो एकदेशी मला पाहतोय, मी सर्वदेशी आहे हे त्याला कळलेलं नाही. आणि मी सर्वदेशी आहे हे कळवून देण्याचं जे सामर्थ्य आहे ते भगवंतांनी स्वतःकडे न ठेवता श्री गुरूंकडे दिलेलं आहे. आणि म्हणून त्या नामदेवाला कुठं पाठवलेलं आहे, श्री गुरूंकडे पाठवलेलं आहे. आणि तिकडून नामदेव जेव्हा परत येतो, कारण ती कथा सगळ्यांना माहिती आहे की विसोबा खेचर अत्यंत वृद्धावस्थेत आहे, ते झोपलेले आहेत आणि झोपलेल्या त्या स्थितीमध्ये त्यांच्या पायाखाली महादेवाची पिंड दिसते आहे. ज्या वेळेला नामदेव तिथं पोहोचतात त्यावेळेला त्यांना असं दृश्य दिसलं आणि हे दृश्य दिसल्यानंतर त्यांना एकदम असं की अरे देवाच्या पिंडीवर पाय ठेवून हे झोपलेले आहेत, काय ह्याच्याकडे मला पाठवलं असं त्यांच्या मनात की विठ्ठलांनी मला यांच्याकडे कशाला पाठवलं, हे तर कसे आहेत तर देवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेले आहेत. मग ते त्यांना म्हणतात असं का करता तुम्ही, देवाच्या पिंडीवर का पाय ठेवलं, तुला असं वाटतंय का की मी देवाच्या पिंडीवर पाय ठेवलेला आहे, मग जिथं देवा दिसत नाही त्या ठिकाणी तू माझे पाय हलवू शकतो. काय सांगितलंय त्यांनी की माझे पाय घे आणि ते जिथं देव दिसत नाही तुला तिथं ठेव. तो
तो जिथं जिथं त्यांचे चरण ठेवायला जातो तिथं तिथं खाली महादेवाची पिंड त्याला तयार होताना दिसते. मग आता तो देव जो आहे तो एकदेशी नसून सर्वदेशी आहे. हे जे त्या ठिकाणी महत्त्वाचं असं व्यापक स्वरूपाचं ज्ञान त्या भगवंताचं होणं, हे जे कार्य आहे ते कोणाच्या थ्रू करतात भगवंत? तर श्री गुरूंच्या थ्रू करतात. आणि तिकडून आल्यानंतर मग तेच नामदेव विठ्ठल त्यांचा समोरून म्हणजे कुत्रा त्यांच्या समोरून पळून जात असताना त्याला म्हणतात की थांब, ती भाकरी कोरडी आहे, त्याला तूप लावतो. म्हणजे सर्वाभूती भगवंत आहे ही जाण देण्याची शक्ती जी आहे ती श्री गुरूंच्या जवळ असते. आणि म्हणून ह्या क्षेत्रामध्ये श्री गुरूंचं सुद्धा अत्यंत महात्म्य आहे. आता पुढे आपल्या समोर आहे की नाम हे साधन आहे का साध्य आहे का उभयरूप आहे. दुसरी ओवी जी आहे काकांची ती साधन तैसी साध्यता नामा असे तत्वता. ह्याच्यामध्ये स्पष्ट आपल्यासमोर सांगितलेलं आहे की नाम हे साधन पण आहे आणि नाम हे साध्य पण आहे. असा उभयरूप दर्जा ह्या नाम साधनेला आहे की ते साध्यही आहे आणि साधनही आहे. नाम नाम नामाची स्मरता सर्व सिद्धी, की तुम्ही अगदी निशंक मनाने श्री गुरूंनी दिलेलं नाम मनापासून घ्या, तुम्हाला जीव ब्रह्म ऐक्य सिद्ध झाल्याशिवाय राहता येणार नाही. म्हणजे ते आपोआपच होईल. तुम्ही फक्त श्रद्धेने ते विश्वासाने निष्ठेने ते घ्यायला सुरुवात करा. आता नाम हे साधन कसं आणि नाम हे साध्य कसं, हा एक महत्त्वाचा भाग जो आहे तो पाहण्याचा इथं आपण प्रयत्न करूया. आता साधन आपण कशाला म्हणतो? आता पुण्यावरून शिवगडला जर आम्हाला यायचं असेल तर कार, बस हे सगळं काय आहे? साधन आहे. आणि ह्या इमारतीत मला प्रवेश करायचा असेल तर ते साधन मला फक्त बाहेरच्या पटांगणापर्यंत आणून सोडतं आणि त्यानंतर त्याच्यातून उतरून मला इथे यावं लागतं. मग नाम हे असं साधन आहे का? नाम हे असं साधन आहे का की आम्हाला भगवंतापर्यंत नेऊन सोडतं आणि त्यानंतर ते निघून जातं? नाम हे असं साधन आहे का? असं अजिबात नाही आहे ते नाम. मग नाम कसं आहे? तर उलट ज्याच्यामुळे आम्ही तिथपर्यंत गेलो त्याचं नाम अजून जास्ती मुखामध्ये येतं. बघा तुम्ही सगळ्या संतांचे अभंग जर आपण पाहिले तर ज्याच्या माध्यमातून त्यांना भगवंताच्या व्यापक स्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे त्याचं ते वारंवार नाम घेतात, वारंवार नाम घेतात. तिथं नाम सुटत नाहीच. उलट अत्यंत गोडीने, अत्यंत मनापासून, अत्यंत निष्ठेने ते नाम जे आहे ते त्या ठिकाणी सातत्याने येत जातं. म्हणजे नाम हे साधन आणि साध्य असं उभयरूप आहे हे समजून घ्यायला काहीच हे होत नाही. बाकीची जी साधनं आहेत व्यवहारातली ती आम्हाला साध्यापर्यंत नेऊन सोडतात, परंतु त्यांच्यासह आम्ही त्या साध्यामध्ये प्रवेश नाही करू शकत. पण नाम हे असं एक साधन आहे की त्या साधनासह त्या नामीमध्ये प्रवेश आहे आणि त्याच्यासहच आम्ही तद्रूप होऊन जातो. असा जो फरक आहे तो या ठिकाणी नक्की आपल्यासमोर ठेवलेला आहे. आता स्वर्गामध्ये जर आम्हाला जायचं असेल, स्वर्ग सुख जर आम्हाला भोगायचं असेल तर अनेक प्रकारचे यज्ञ जे आहे ते बिनचूक करायला आम्हाला सांगितलेले आहे. यज्ञ तर करायचे आहेत पण कसे करायचे आहेत? तर बिनचूक करायचे आहेत. आणि असे कितीतरी यज्ञ बिनचूक मध्ये अडथळा न येता जर आम्ही करत राहिलो तर आता यज्ञ हे काय आहे? तर स्वर्गात जाण्याचं साधन आहे. ते यज्ञ या पद्धतीने आम्ही केल्यानंतर नंतर आम्हाला स्वर्गाची प्राप्ती आहे. तसं नामाच्या बाबतीत नाही. तर संत आपल्याला सांगतात मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. की नाम हे कसं आहे? तर नंतर कधीतरी तुम्हाला त्याचं फळ मिळेल असं नाही. ज्या क्षणी तुमच्या मनामध्ये नाम येतं त्याच क्षणी तुम्ही शुद्ध व्हायला सुरुवात होते, तुम्ही स्वच्छ व्हायला सुरुवात होते, तुम्ही पावन व्हायला सुरुवात होते, तुमची भगवंताकडे जाण्याचा सगळे प्रतिबंध हळूहळू दूर व्हायला सुरुवात होते. हे तिथल्या तिथं सगळं घडणारं आहे. पण बाकीचं जे आहे स्वर्गसुख मिळवायचं असेल किंवा जी देवता आमची ज्या लोकात राहते त्या लोकात जाऊन आम्हाला राहायचं असेल नंतर, ह्या प्रकारच्या साधना अनेक असतात. तर ह्या साधना ज्या आहेत त्याचं फळ हे नंतर मिळणारं आहे. पण नामाचं त्या ठिकाणी ह्या पद्धतीचं नाही.
तर ज्या क्षणी तुम्ही अत्यंत विश्वासाने ते नाम घ्याल त्या क्षणी तुम्हाला तिथल्या तिथं आनंदाचा अनुभव जो आहे तो येऊन जाणार आहे. म्हणून नामाला साधन आणि साध्य असा उभयरूप दर्जा जो आहे तो या नामाला या ठिकाणी दिलेला आहे किंवा तसा तो त्या ठिकाणी आहे. आता कशावरून असं आहे? आपल्या समोर परत आहे की हे नाम घेणारे आपण पाहतो किती जण नाम घेता घेताच तरुण गेलेले आहे. तो केवढी यादी आहे. पहिलं नाम शंकराचं आपल्या समोर आहे की विष प्राशन केलं होतं, हलाहल विष प्राशन केलं होतं. आता ते प्राशन केलेलं असल्यामुळे अत्यंत अंगाचा दाह व्हायला सुरुवात झालेली आहे. तो दाह शमवण्यासाठी त्यांनी आधी बाहेरचे उपचार केलेले आहेत. शीतल असणारा चंद्र डोक्यावर घेतला, थंडगार असणारी गंगा डोक्यावर घेतलेली आहे, थंड रक्ताचे सर्प जे आहेत ते अंगाभोवती गुंडाळलेले आहेत, पण तरीही तो दाह शमलेला नाही. पण जेव्हा त्यांनी रामनाम घ्यायला सुरुवात केली तेव्हा ती सुरुवात केली आणि दाह कमी व्हायला त्या ठिकाणी काय झालेलं आहे? सुरुवात झालेली आहे. म्हणजे ज्या क्षणी नाम त्या क्षणी त्यांचा तो दाह सुद्धा हळूहळू हळू काय झालेला आहे तर कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. व्यवहारात उदाहरण पाहतो, तब्येत बिघडलेली आहे, डॉक्टरांकडे जातो, डॉक्टरनी तपासणी केल्यानंतर आपल्याला काही चिठ्ठी लिहून देतात एवढी मोठी. डॉक्टरांनी माफ करा मी बोलते इथं त्या की एवढी मोठी चिठ्ठी लिहून देतात, तेवढे सगळे औषधं आपण घेतो. आता ते डोस घेता क्षणी आरोग्य प्राप्त होतं का ते डोस पूर्ण झाल्यावर आरोग्य प्राप्त होतं? घेता क्षणी काही आरोग्य प्राप्त होत नाही आपल्याला. हळूहळू हळू ते घेत 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 आणि पूर्ण डोस त्यांनी जसे सांगितले तसे आणि पथ्यासह इतक्या अटी त्याला आहेत की असे जर आम्ही ते औषधं संपवले तर आमचं गमावलेलं आरोग्य जे आहे ते पुनरपी प्राप्त होतं. पण त्याला काही काळ जावा लागतो. तसं इथं काळाचं काही गणितच नाही आहे नामाच्या बाबतीमध्ये. ज्या क्षणी तुम्ही ते घ्यायला सुरुवात कराल त्या क्षणी तुमची प्रगती व्हायला काय झालेली आहे त्या ठिकाणी तो सुरुवातच झालेली आहे. एक शंकराचं उदाहरण आपण पाहतो, स्वतःही ते नाम घेतो आणि सर्वांना सुद्धा त्या नामाची महती सांगतो. असे कितीतरी श्लोक समर्थांचे पूर्णपणे मनाच्या श्लोकामध्ये आपल्यासमोर त्यांनी ठेवून दिलेले आहेत की स्वतःही घेतो, पार्वतीलाही सांगतो, त्यानंतर काशी क्षेत्रामध्ये जे येतात त्यांच्याही कानामध्ये ते नाम सांगतो. इतकं ते नाम जे आहे ते पॉवरफुल आहे. आता शंकरासारखं जेव्हा घेतो तेव्हा त्याला कमी कसं समजणार आपण? अत्यंत पॉवरफुल असणारं असं ते नाम आहे. हे शंकराच्या उदाहरणावरून पटवून घेता येतं, मारुतीच्या उदाहरणावरून आपल्याला पटवून घेता येतं की ज्या इतकं ते नाम. बरं, मारुतीचं वर्णन कसं आहे? बुद्धिमत्तां वरिष्ठम, शक्ती युक्ती बुद्धीनी सर्वश्रेष्ठ असणारा, असा बुद्धिमान असणारा सुद्धा मनापासून भगवंताचं नाम घेतो. तेव्हा आम्ही सुद्धा ते काय घेतलं पाहिजे? बुद्धी जपे असं एक सांगून मगाशी संचलनामध्ये, बुद्धी हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. बुद्धीच्या निश्चयासह जो नामस्मरण करतो तो अत्यंत दुर्लभ असतो. आता तुम्ही आम्ही सगळेजण नामस्मरण करतो का नामोच्चारण करतो? फरक आहे हा दोन्हीमध्ये. उच्चारण आणि स्मरण आणि भक्ती. नाम उच्चारण भक्ती म्हटलेलं नाही, नामस्मरण भक्ती असं म्हटलेलं आहे. आणि स्मरण हा जो धर्म आहे तो बुद्धीचा धर्म आहे. मग आता नाम घेता घेता भगवंताचं अखंड स्मरण ज्याच्या चित्तामध्ये राहतं तो कसा आहे? तो बुद्धी पुरस्सर की नाही, माझा हितकर्ता, माझा कल्याण करता, माझं सर्वै सर्वा असा फक्त रामच आहे आणि म्हणून मी त्याचं नाम घेते आहे. या स्मरणासह जो नामस्मरण करेल तो मुखी नाम हाती मोक्ष, असं त्याला तिथल्या तिथं त्याची काय आहे तर प्रचिती आहे. आणि असा विश्वास न ठेवता तुम्ही आम्ही जे घेतो ते नाम कसं आहे? त्याला मगाशी म्हटलं की डॉक्टर काका म्हणतात सवंग आहे. मग आपण घेत असलेलं नामस्मरण कशा पद्धतीचं असतं? एक आहे नाम या साधनाचा उपयोग जो आम्ही करतो तो भय निवारणासाठी. लहानपणापासून भीती वाटली की रामरक्षा म्हणा, भीती दूर होण्यासाठी रामरक्षा आणि मारुती, या मारुती स्तोत्र, या दोन गोष्टी आम्ही सातत्याने पाहतो. मग भय निवारणासाठी घेतलेलं नाम
संकट निवारणासाठी घेतलेलं नाम, दृश्य जगतातलं काहीतरी हवंसं वाटतं म्हणून घेतलेलं नाम, हे सगळी अशी जी नामसाधना आहे त्याला सवंग नामसाधना म्हणतात. काहीतरी नंतर काही असे प्रकार असतात की इतरांचं काहीतरी चुकीचं व्हावं आणि मला मात्र सगळं मिळावं, ह्याही पद्धतीने काहीतरी या साधना करणारे लोक असतात. तसं जे काही नामसाधना आहे तो भाग वेगळा, आणि फक्त आनंदासाठी, भगवत प्राप्तीसाठी, तो मला प्राप्त व्हावा म्हणून अत्यंत गोडीने नाम घेणारा जे आहेत ते अत्यंत विरळा असतात. काका परमार्थ करणाऱ्यांचे प्रकार सांगतात. काही जण सवडीचा परमार्थ करतात. आता बाकी सगळं करून वेळ जात नाही ना, तरी शिल्लकच आहे, मग थोडं हे करून पहा. बाकीच्या सर्व उठाठेवी चाललेल्याच आहेत, त्याच्यासोबत थोडंसं हे ह्या पद्धतीचं, त्याला सवडीचा परमार्थ. काही नडीचा परमार्थ म्हणजे नवस सायास असं करून त्या देवाला घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न, त्याला नडीचा परमार्थ. पण अत्यंत गोडीचा परमार्थ करणारे साधक अतिशय कमी असतात. तसं अत्यंत गोडीचं नाम घेणारे, अमृताहुनी गोड हे नाम कसं आहे तर अत्यंत गोड आहे. मग त्या गोडीची चव आम्हाला काय येत नाही? सोपं आहे हा आपल्याला समजायला. गोड असणारा पदार्थ ज्या वेळेला आम्हाला गोड चव देत नाही तेव्हा आमची तब्येत बिघडलेली आहे. बरोबर आहे की नाही? ताप आल्यानंतर आम्हाला कुठला गोड पदार्थ गोड लागतो का जिभेवर? नाही. मग त्यावेळेला आमची तब्येत बिघडलेली असते की नाही? मग गोड असणारं नाम ज्या वेळेला आम्हाला गोड लागत नाही त्यावेळेला सुद्धा आमची तब्येत काय झालेली आहे तर बिघडलेली आहे. आणि हे लक्षात घेऊन ती तब्येत सुधारण्याचं काम जे आहे ते संतांकडे दिलेलं आहे. म्हणून संतांकडून ही नामसाधना जी आहे ती व्यवस्थित समजून घ्यावी आणि मग आपली तब्येत सुधारण्याचा त्या ठिकाणी काय केला पाहिजे तर प्रयत्न केला पाहिजे. काही नामस्मरण जे असतं ते वरवरचं नामस्मरण असतं, वह्या भरून द्या, त्याचाही आम्हाला अभिमान जडतो की नाही? इतक्या वह्या भरवल्या, तितक्या वह्या भरवल्या, वह्या खूप भरवल्या पण अंतःकरण रिकामच राहिलं. उपयोग काय त्याचा? वह्या भरवल्या पण अंतःकरण मात्र तसंच राहिलं, तर त्याचा काही उपयोग आहे का? त्याचाही काही उपयोग नाही. म्हणून असं वरवरचं नामस्मरण करून काहीही उपयोग नाही. तर ते नाम जे आहे ते अत्यंत खोलवर जाऊन, आत्ता सकाळच्या प्रवचनात आपण ऐकलं की वैखरीनी नाम, मध्यमेनी नाम, पश्चंतीनी नाम आणि परावाणीने घेतलेलं नाम, असं ते हळूहळू हळू काय झालं पाहिजे. आता खरी तर सुरुवात कशी आहे? पहिलं स्फुरण आहे. मग काय स्फुरण झालं ते पाहतो. मग जे पाहतो ते आचरणात आणण्याचा मनातल्या मनात आधी प्रयत्न आहे आणि मग प्रत्यक्ष वैखरीद्वारे आता मी हे करणार आहे असं सांगितलं जातं. हे सुरुवात अशी आहे. पण परावाणी अजून आम्हाला माहितीच नाही. मग आता स्वरूपापासून दूर गेलेला आहे तर स्वरूपापर्यंत पोचायचं असेल तर त्याला काय करावं लागेल? पुण्यापासून शिवगडपर्यंत मी आलेली आहे, आता परत मला जर पुण्याला जायचं असेल तर शिवगडहून मला परत तिकडं जावं लागेल. तसं वैखरीपासून उपराट्या नामे तरला वाल्मिक ऋषी, म्हणजे वैखरीपासून का आधी सुरुवात करावी लागते आम्हाला? कारण वैखरी ही सगळ्यांना माहिती आहे, स्पष्ट आहे, त्याच्याद्वारे व्यवहार चाललेले आहेत आणि नको ते व्यवहार या वैखरीने चाललेले असल्यामुळे त्या वैखरीचा बंदोबस्त सुरुवातीला नामाने करायला सांगितलेला आहे. काय म्हटलं मी? अनंत वाचा बरळती बरळ. वैखरीवाणी भगवंतांनी जी तुम्हाला आम्हाला दिलेली आहे ती व्यवहार करण्यासाठी तर नक्कीच दिलेली आहे, पण तो व्यवहार नुसता व्याप न राहता उपद्व्याप ज्या वेळेला त्याच्यातून खूप सुरू झालेले आहेत तेव्हा ते उपद्व्याप थांबवण्यासाठी मग आता त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. मग तो बंदोबस्त आधी वैखरी नाम घ्या. सुरुवात कुठून आहे? वैखरीने घ्या. वैखरीने घेता घेता जरा आतमध्ये डोकवा की जिभेवर जे माझं नाम येतं ते कुठून येतंय, कुठून येतंय हे पाहायला पाहिजे की नाही? आता इथं जो लाईट दिसतो त्या लाईटमध्ये ती वीज कुठून येते? त्या इथल्या इथंच ते आलेलं आहे का?
ती बीज इथपर्यंत येण्यासाठी काही यंत्रणा बसवलेली आहे की नाही? तशी भगवंतांनी एक शरीरात यंत्रणाच बसवलेली आहे आमच्या. मग ती यंत्रणा शोधत शोधत परावाणीपर्यंत पोचायचं. वैखरीने आधी नाम घ्यायचं, वैखरीने घेतल्यानंतर आता वैखरीने न घेता मनातल्या मनात ते नाम घ्यायचं. आता मनातल्या मनातले उच्चार सुद्धा त्या ठिकाणी थांबवायचे आणि कुठून हे नाम येतंय असं थोडंसं आतमध्ये डोकवायचं. मग त्याचं स्फुरण आतमध्ये होतंय हे कळतं. मग आता हे स्फुरण जे आहे ते स्फुरण करण्याचं सामर्थ्य माझं आहे का दुसऱ्याचं आहे? जडदेह नाम घेऊ शकतो का? आम्ही म्हणतो आम्ही नाम घेतो. आमच्यातला नेमका नाम घेणारा कोण आहे? हा जडदेह जो आहे तो नाम घेतो का? तो नाम घेत नाही. मग नाम घेणारा जो आहे तो जीवात्मा आहे. आता जीवात्मा जे नाम घेतोय तो जीवात्मा नाम घेण्यासाठी त्याला जी ऊर्जा लागते, जी शक्ती लागते, ती शक्ती तरी त्याची स्वतःची आहे का? जोपर्यंत प्राणोत्क्रमण चाललेलं आहे तोपर्यंत वाणीचं कार्य सुरू होणार आहे. मग आता हा प्राणाचा भाता माझ्या आतमध्ये भरलेला जो आहे तो मी भरलेला आहे का तो चालवतो आहे? प्राणदाता कोण आहे? म्हणजे नाम घेण्यासाठी लागणारी ऊर्जा त्याने दिलेली आहे. मग मी कशाला अभिमान बाळगायचा? मी इतक्या वया भरवल्या म्हणून, मी इतक्या माळा केल्या म्हणून. अरे त्याच्या सत्तेवर केल्या. तो त्या ठिकाणी सगळं कार्यरत करणारा तो आहे. मी निमित्त मात्र आहे. हे साधकांनी पण लक्षात ठेवायचं. साधना करायची पण मी निमित्त मात्र आहे. हे त्या ठिकाणी त्याच्या लक्षात नाही राहिलं तर ह्या क्षेत्रात येऊन सुद्धा अभिमानच वाढत जातात आणि ज्याच्यासाठी साधना करायची ते फळ न प्राप्त होता अजून तिसऱ्याचा गोष्टीचा अभिमान जो आहे तो सुरू होतो. एक पाहिलं आपण की प्राणाची ऊर्जा आहे. आता नुसत्या प्राणाच्या ऊर्जेमुळे नाम घेतलं जातं का अजून तिथं काहीतरी असावं लागतं? नुसत्या प्राणाच्या ऊर्जेवर जडाला जर नाम घेता आलं असतं तर जिथं जिथं ऑक्सिजनचे सिलेंडर भरलेले आहेत तिथं नामस्मरण चाललं असतं. तिथं सुद्धा तर काहीतरी हालचाल दिसली असती आम्हाला, तिथं काही दिसलं असतं. मग या प्राणाच्या मागे सुद्धा प्राणाचा प्राण आहे. त्याला भगवंत असं म्हणतात भक्तीच्या भाषेत आणि त्याला ब्रह्म असं म्हणतात शास्त्राच्या भाषेत. त्यामुळे ब्रह्म शब्द उच्चारल्यानंतर लगेच ब्रह्म घोटाळा होऊ द्यायचा नाही. हे या क्षेत्रात खूपच लक्षात ठेवावं लागतं. शास्त्राच्या भाषेत ज्याला ब्रह्म म्हणतात त्याला भक्तिशास्त्राच्या भाषेमध्ये भगवंत असं म्हणतात. भगवंत आम्हाला हे जास्ती जवळचं वाटतं म्हणून सगळं बोलताना आपण भगवंताच्या भाषेमध्ये बोलतो. पण भगवंत इज इक्वल टू ब्रह्म हे समीकरण कधीही साधकांनी विसरायचं नाही. आणि ब्रह्म शब्द ऐकल्यानंतर घोटाळ्यात पडायचं नाही. कारण ब्रह्म हे माझं स्वरूप आहे आणि स्वरूपाचं वर्णन मी ऐकते आहे. लक्षात काय घ्यायचं की त्या स्वरूपाचं वर्णन जे आहे ते मी ऐकते आहे. मग लक्षात येतं आपल्या की नुसत्या प्राणामुळे हालचाल आहे पण प्रत्यक्ष नाम जे माझ्या मुखातून बाहेर पडतं त्याच्या मागे एक चेतन तत्व आहे आणि ते चेतन तत्व माझ्या बुद्धीमध्ये आधीपासूनच प्रकाशित असल्यामुळे ह्या जीवात्म्याला नाम घेण्याची ऊर्जा आणि चेतना दोन्हीही गोष्टी पुरवणारा तो भगवंत आहे. आणि म्हणून त्या भगवंताच्या स्मरणासहित जेव्हा आम्ही नाम घेतो तेव्हा हळूहळू देहबुद्धी कमी होणे हे त्याचं काय आहे ते आपल्याला नामसाधनेचे फळ हा आपला उद्याचा विषय आहे. त्यामुळे त्याच्यावर आत्ता जायला नको आपण. पण नाम घेता घेता माझ्या ठिकाणी काय झालं पाहिजे तर 3 टप्पे आपल्या समोर आहेत. एक आहे नामधारणा, दुसरं आहे नामध्यान आणि तिसरं आहे नामसमाधी. नाम घेता घेता आम्हाला काय करायचं आहे तर आता मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतःकरणाचे 4 काय आहेत तर वृत्ती आहे. अंतःकरण एकच आहे पण त्याच्या वृत्ती ज्या आहेत त्या 4 आहेत आणि त्यांच्या कार्याप्रमाणे त्यांचे नावं जे आहेत ते त्या ठिकाणी ठेवले गेलेले आहेत. व्यक्ती म्हणून मी एकच आहे पण माझे मुलं समोर येतात तेव्हा मला आई म्हणतात, माझी आई समोर येते तेव्हा मला कन्या समजते.
माझी काकू समोर येते तेव्हा मला पुतणी समजते, पण मी तर एकच आहे की नाही. अगदी तसंच अंतःकरण एकच आहे, पण कार्याप्रमाणे त्याचे नावं जे आहेत ते बदललेले आहेत. आणि त्या चारी वृत्तींचा उपयोग करून तुम्हाला आम्हाला तुकाराम महाराज सांगतात त्याप्रमाणे समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. अंतःकरणाच्या चारीच्या चारी वृत्ती त्या भगवंताच्या चरणाकडे म्हणजे सगुण किंवा निर्गुण असणाऱ्या परमात्म्याकडे वळवत राहणे याला साधना असे म्हणतात. साधनेची छान व्याख्या आली की नाही आपल्यासमोर, की याला साधना असे म्हणतात. मग आता अशा साधना करायच्या असतील तर बुद्धीने पहिला काय करायचं आहे, तर ज्याचं मी नाम घेतो तो भगवंत नक्की आहे. सद्यस्थितीमध्ये मला त्याचं दर्शन नाही आहे, पण तो नक्की आहे. अनेकांना त्याचं दर्शन झालेलं आहे, त्याचं नाम घेऊन अनेक जण तरुण गेलेले आहेत. म्हणून स्वतःच्या बुद्धीने पहिला निश्चय जर काय करायचा असेल तर ज्याचं नाम मी घेते तो भगवंत नक्की आहे आणि नाम घेता घेताच मला त्याची प्राप्ती होणार आहे, असा सकारात्मक विचार नामसाधकांनी सुरुवातीला स्वतःच्या बुद्धीच्या निश्चयातून करायला शिकणे याला साधना असे म्हणतात. आता बुद्धीचा निश्चय झाला, आता मनाने काय करायचं आहे, सत्य संकल्पाचा दाता ईश्वरू. मनाचं काम संकल्प विकल्प करायचं आहे. इथं नामाविषयी विकल्प येऊच द्यायचा नाही, फक्त संकल्प करायचा आहे. साधकांनी काय करायचं आहे, विकल्प येऊच द्यायचा नाही त्या ठिकाणी, की होईल की नाही असं नाही, होईलच. मग आता हे मना माझ्या हितासाठी तू काय कर, करी घोष या जानकी वल्लभाचं, की मनापासून ते करायला सुरुवात कर. आता काही मनामध्ये संशय त्याच्याविषयी ठेवू नको, फक्त संकल्प कर की मला रोज नाम घ्यायचं आहे, कारण बुद्धीने निर्णय दिलेला आहे तेच तुझ्या हिताचं आहे, तो भगवंत नक्की आहे असा निर्णय आता झालेला आहे. आता हे मना तू मनाने काही करायचं नाही, तर बुद्धीने निश्चय केल्याप्रमाणे तू फक्त भगवंताचा काय करायचा आहे, तर नामाचा संकल्प करायचा आहे, की त्या भगवंताला भेटण्याचा संकल्प. आता काशीस जावे नित्य वदावे हे संकल्प आपल्यासमोर ठेवलेला आहे. हा संकल्प आमच्या काही लक्षात राहत नाही, पण आमच्या लक्षात काय राहतं, अमेरिकेस जावे हा संकल्प, इंग्लंडला जावे हा संकल्प, हा देश पाहावा हा संकल्प, अजून काहीतरी मिळवावं हा संकल्प. ह्या संकल्पाने मन इतकं भरून गेलेलं आहे आणि हे संकल्प केले आणि पूर्णत्वालाही नेले तरी पूर्ण समाधान ह्या संकल्पातून आहे का? पण भगवंताचं नाम घेण्याच्या संकल्पामधून मात्र पूर्ण समाधानापर्यंत मला पोचता येणार आहे. आणि म्हणून तू मन हे मीच करी माझी भजनी प्रेम धरी मज एका ते नमस्कारी निरंतर. त्या मनाला कुठं ठेवायचं ते सांगून दिलेलं आहे, बुद्धीला कुठं ठेवायचं ते सांगून दिलेलं आहे. आता चित्त आपल्या समोर आहे. चित्ताचं काम काय आहे, एखादी गोष्ट ज्याचा संकल्प झालेला आहे त्याला पक्क धरून ठेवणं. मुलीचं लग्न ठरलेलं आहे, आता तिचं लग्न ठरल्यानंतर चित्त ते धारण करून ठेवतं की नाही, कार्यालय शोधलं पाहिजे, लवकर बुक केलं पाहिजे, आमका कॅटरर सांगितला पाहिजे, इतके कपडे खरेदी झाले पाहिजे, बजेट इतकं आहे. हे सगळं त्या लग्नाच्या दृष्टिकोनातून जे जे करावं लागतं त्या त्या सगळ्या गोष्टीचं चिंतन चित्ताद्वारे होतं की नाही आमच्या. म्हणजे ते आता लग्न ही एक गोष्ट पक्की धरून ठेवलेली आहे, तारीख पक्की लक्षात आहे, या तारखेला ते करायचं आहे, मग त्या तारखेच्या आत इतकं सगळं झालं पाहिजे. आता तसं जे चित्त ते लग्न पकडून ठेवतं तसं इकडं रामाची भेट झाली पाहिजे, तेव्हा त्या रामाविषयीच्या सगळ्या गोष्टी, मग रामाचं चरित्र ऐकलं पाहिजे, रामाचे फोटो घरात लावले पाहिजे, रामाचं नाम घेतलं पाहिजे, रामनवमीचा उत्सव केला पाहिजे. त्यानंतर सतत कोणीही भेटला तरी सुद्धा त्याच्यामध्ये राम आहे असं ठरवलं पाहिजे. हे सगळं काय आहे, तसं लग्न ठरवताना अनेक गोष्टी कराव्या लागतात, तसं मला रामरूप व्हायचं असेल तर माझ्या चित्ताला हे सगळं मला काय करावं लागतं, तर धारणा करून ठेवावी लागते. विषय एकच द्यायचा, तो म्हणजे राम.
एकच विषय द्यायचा आणि त्या रामाविषयीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा त्या चित्तानी पकडून ठेवायच्या, त्याचं रूप, त्याचं नाम, त्याचं ध्यान. पण आम्ही हे सगळं करतो, पण आमचं काय आहे? समर्थांचं एक आपल्यासमोर आहे, राम माझे मनी राम माझे ध्यानी शोभे सिंहासनी राम माझ्या. आणि आम्ही रामाचं ध्यान करायला बसतो किंवा नाम घ्यायला बसतो, पण काय आहे आमचं? श्रीराम जय जय राम. दूध उतू गेलं वाटतं. श्रीराम जय राम, दारावरची बेल वाजली, श्रीराम जय राम. या प्रकारे ते तिसरीकडेच कुठेतरी काहीतरी सुरू असतं. हे एकदा नाम, एकदा लगेच प्रपंचातला विचार, परत एकदा नाम, परत दुसरा काहीतरी विचार, असं ते खंडित होणारं नाम जे आहे ते अखंडित करण्याची सवय करणे याला नामसाधना असे म्हणतात. मग आता 24 तास असं आम्ही करू शकू का हो? प्रश्न आहे की नाही? सगळे व्यवहार आमचे मोडून जातील की नाही 24 तास असं जर आम्ही करत बसलो तर? मग काय करायचं आहे? मग त्याच्यावर आपल्याला सोपे उपाय संत सांगतात. उठल्या उठल्या प्रभाते मनी एकदा, आणि सगळे दिवसभराचे व्यवहार अनुसंधानात त्या ठेवायचे, व्यवहार व्यवस्थित करायचे. पण अगदी ज्या वेळेला पूर्ण व्यवहार बंद करून, देहाचे व्यवहारही आता बंद करून आम्ही झोपण्याच्या स्थितीत आहोत, तेव्हा एकदा असं जर ते नाम आम्ही बंदिस्त करून ठेवलं, म्हणजे 2 नामामध्ये दिवसभराचे व्यवहार बंदिस्त करून ठेवले, आणि सकाळी उठून जर परत मला पहिल्यांदा रामाचं स्मरण झालेलं असेल तर परावाणीतून माझं नाम सुरू झालेलं आहे. कारण पहिलं स्फुरण काय आहे? त्याचं. आणि मंदाताई गमतीने म्हणतात, असं परावाणीतून जे नाम घेतात ना, त्यांचं आडनाव परांजपे आहे. त्यांचं आडनाव ते म्हणतात परांजपे पडलेलं आहे. आता खरंच परांजपे लोक तसं नाम घेतात की नाही तर भाग वेगळा, पण गमतीने की परावाणीतून जे जप करतात त्यांचं आडनाव परांजपे. तसं असं परावाणीपर्यंत माझं नाम पोचलेलं आहे की नाही हे मला कसं कळणार आहे? जेव्हा मला सतत काहीही प्रयत्न न करता मला माझ्या आतमध्ये ते स्फुरण आहे असं कळेल, त्यावेळेला ते परावाणीतून काय झालेलं आहे तर स्फुरलेलं आहे. छान आहे आपल्यासमोर उदाहरण, राम हमारा जप करे हम बैठे आराम. म्हणजे कबीर अजिबात रामनाम घेत नाही आणि राम मात्र त्यांच्या मागे कबीर कबीर म्हणून हिंडतो आहे. असं आहे का त्याचा अर्थ? असा त्याचा अर्थ आहे का? असा अर्थ नाही. तर कबीर म्हणतात की आता जाणीवपूर्वक, संकल्पपूर्वक, काहीतरी हेतू गृहीत धरून असं मला नाम घ्यावं लागत नाही. तर जेव्हा जेव्हा माझं माझ्याकडे लक्ष जातं तेव्हा आतमध्ये तेच स्फुरणात आहे हे माझ्या लक्षात येतं. ह्याला काय म्हणतात? तेच हरिपाठात आपल्यासमोर असं नाम प्रल्हादाच्या ठिकाणी बिंबलेलं आहे की नाही? तर शेवट त्याच्यामध्ये प्रल्हादी बिंबला, ते नामाचा ठसा जो आहे तो त्याच्या आतमध्ये ह्या तऱ्हेने बिंबलेला आहे. मग असं मला नाम घेत 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 मला तिथपर्यंत पोचायचं आहे. म्हणून पहिल्यांदा आपल्यासमोर धारणा ती असली पाहिजे की नाम जर मला घ्यायचं आहे, मला तिथपर्यंत पोचायचं आहे, तर चित्तानी, बुद्धीनी, मनानी सगळेजण समाहित झाले पाहिजे. एकाच रामाचा विचार करणारे असले पाहिजे. नाही तर मन एकीकडे ओढतं, बुद्धी एकीकडे ओढतं, चित्त एकीकडे ओढतं, आणि त्याला आपण म्हणतो व्हील अलाइनमेंट व्यवस्थित नाही केली ना म्हणून गाडी तिसरीकडे वळली ना ॲक्सिडेंट झाला. चारीच्या चारी चाकं जे आहे ते एका दिशेने जर वळवता आले तर गाडी व्यवस्थित चाललेली असते. पण एक चाक एकीकडे, दुसरं चाक एकीकडे चाललेलं असेल तर ती गाडी व्यवस्थित चालू शकत नाही. तसं अंतःकरणाच्या या चारीच्या चारी वृत्ती ज्या आहेत ना, त्या एका रामाच्या दिशेने वळवण्यामध्ये जो यशस्वी होतो, आता तो प्रयत्न कोणी करायचा आहे? तो प्रयत्न जो आहे तो ज्याचा त्यालाच करावा लागतो. सांगणारे सांगून जातात, संत लिहून ठेवतात, त्यानंतर आपल्यासमोर ते उलगडा करणारे पुष्कळ मिळतात, ते उलगडा करून सांगून जातील. पण प्रत्यक्षात मात्र पुढची जबाबदारी जो घेतो तो उत्कृष्ट नामसाधक, आणि नुसतं ऐकून सोडून देतो तो काय होऊन जातो? मग अलीकडेच तो कुठंतरी अडकून पडतो. म्हणून इथं आपल्या समोर आहे की बुद्धीने श्रीहरीचा निश्चय करा, मनाने श्रीहरीचा संकल्प करा आणि चित्ताने श्रीहरीचे अवधारण करा. आणि ह्या तिन्ही गोष्टी एकत्र येऊन ज्या वेळेला तो नामसाधक मी म्हणजे नाम घेतो, आणि नाम घेणारा जो मी आहे तो सुद्धा
कसा आहे? नाम घेणारा मी पण आभासिक आहे. पटतंय का बघा? कारण नाम घेतो तो जीवात्मा घेतो आणि मांडुक्य उपनिषदामध्ये जीवच मुळीच झालेला नाही म्हणून सांगितलेलं आहे. मग आता जीवाने नाम घ्यायचं की नाही? जीवाने नाम जरूर घ्यायचंय, कारण व्यावहारिक सत्तेत आणि त्याला खूप आनंदाने जगायचं आहे, म्हणून त्यांनी नाम तर जरूर घ्यायचं आहे. पण नाम घेतो म्हणून तो जो अभिमान जर त्याला चढत असेल तर तो स्वस्वरूपापासून ढळलेला आहे. कारण आत्मरूप मीला नाम घेण्याची आवश्यकताच नाही. तो ब्रह्मरूपच आहे, आनंदरूपच आहे. आणि नाम घेण्यासाठी लागणारं इंद्रिय जे लागतं वाणी ते त्याच्याजवळ नाहीच आहे, तो अतिंद्रिय आहे. त्यामुळे माझ्यातले 3 घटक जे आहेत, जीव म्हणजे 3 घटक आहेत. एक आपल्यासमोर शास्त्राची मांडणी आहे. 3 गोष्टी एकत्र येऊन जीवात्मा तयार झालेला आहे. एक आहे जीव इज इक्वल टू कूटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा अधिक बुद्धी अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब. ह्या 3 गोष्टी एकत्र येऊन जीवात्मा नावाचं तत्व तयार झालेलं आहे. आता ह्या 3 पैकी नाम घेणारा नक्की कोण आहे? जीवात्म्याचे हे 3 घटक असं प्रत्यक्ष पोस्टमार्टम करून कोणाला सापडत नाही किंवा शस्त्रक्रिया करू नये आतमध्ये दिसतील असं काही नाहीये. पण शास्त्राने ती आमच्यासाठी साधना म्हणून बसवून दिलेली काय आहे तर सोय आहे. जसं आपण मोबाईलच्या बाबतीमध्ये पाहतो की 3 गोष्टी एकत्र आल्याशिवाय मोबाईल ॲक्टिवेट होत नाही. हँडसेट आहे पण आतमध्ये सिम कार्ड नाही. चालतंय का? हँडसेट आहे, चार्जिंग केलेलं आहे पण सिम कार्ड नाही. चालतं का? आता हँडसेट आहे, सिम कार्ड आहे पण चार्ज नाही. चालतो का? तो ॲक्टिवेट होण्यासाठी जशा या 3 गोष्टी एकत्र पाहिजे तसं जीवात्मा नावाचं तत्व ॲक्टिवेट होण्यासाठी कूटस्थ चैतन्य अधिक बुद्धी अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब त्यालाच चिदाभास असं म्हणतात. आणि ह्या चिदाभासाकडनं सर्व क्रिया होत जातात. नुसती बुद्धी जड आहे म्हणून ती जडाला स्वतःहून काही करता येत नाही. आणि कूटस्थ चैतन्य जे आहे ते मुळातच काय आहे? आत्मरूप आहे, आनंदरूप आहे आणि शिवाय असंग आहे. आतमध्ये असून सुद्धा असंग आहे, अक्रीड आहे, त्याला कुठलीच क्रिया करण्याची गरज नाही. मग इथं जी नाम घेण्याची क्रिया करावी लागते ती कोणाला लागते? ते चिदाभासाला करावी लागते. आता या चिदाभासामध्ये सुद्धा 2 गोष्टी आहेत, एक बुद्धी आणि दुसरं बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास. असं 2 मिळून चिदाभास तयार होतो. ह्यातलं नंतर चिदाभासाने नाम घेतल्यानंतर माझ्या बुद्धीमुळे मी ते घेतो आहे, माझ्या बुद्धीत तसं आलं म्हणून मी घेतो आहे, माझी बुद्धी फारच सूक्ष्म आहे, माझी बुद्धी फारच तीक्ष्ण आहे, असं जर त्या चिदाभासाला वाटायला लागलं तर नाम घेऊन सुद्धा तो काय आहे? प्रपंचातच अडकलेला आहे. कारण बुद्धीस अपेक्षा अहंकार त्याच्या ठिकाणी आहे. म्हणून त्याही अहंकारापासून आपल्याला दूर व्हावं लागतं आणि बुद्धीतल्या चैतन्यामुळे आपल्याला नाम घेण्याचं या ठिकाणी बळ मिळतं आहे. हे ज्याच्या लक्षात येतं त्यातला नाम घेणारा मी सुद्धा हा आभासिक मी आहे आणि ज्याच्या सत्तेवर मी नाम घेते आहे ते माझं मूळचं स्वरूप आहे. त्याला कूटस्थ चैतन्य असं म्हणतात. प्रत्यक्ष भगवंत सुद्धा बोलतो, अनामयसी नाम ठेविती. की मूळचं मी कसं आहे? अनंत नामी 24 नामी सहस्त्र नामी परी मी अनामी. आपल्यासमोर ओळख आहे ती भगवंत म्हणजे दासबोधामधली की एवढे नाव मला तुम्ही देता म्हणता, अगदी ठीक आहे. व्यवहारात नामरूपाची सवय झालेली असल्यामुळे ते नाम द्या, ते नाम मनापासून घ्या, पण नाम घेणारा मी म्हणून मिरवू नका. कुठे नेमकी बारीक अशी जी काय हे आहे खोच ती कुठं आहे तर साधना जरूर करायची आहे, मनापासून करायची आहे, पण साधना करणारा मी मध्ये डोकावता उपयोगाचा नाही. त्याने तोही अभिमान सोडून द्यायचा
आणि ज्याच्या सत्तेवर मी नाम घेतो तो मी खरा आहे. 6 अहम नाम घेता घेता सुद्धा 6 अहमपर्यंत तुम्हाला आम्हाला पोचवण्याची व्यवस्था या तत्त्वज्ञानाच्या साहाय्याने केलेली आहे. आणि म्हणून नामसुद्धा घेताना आपल्यासमोर मांडणी आहे की साधन तुम्ही कुठलंही करा, पण न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. की तुम्हाला जर मोक्ष पाहिजे असेल तर कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, ध्यानयोग आहे, ज्ञानयोग आहे, सगळे योग समजून घ्या. पण ते योग समजून घेतल्यानंतरही योग समजून घेणारा मी लयाला गेल्याशिवाय किंवा बाधित केल्याशिवाय खऱ्या मीची ओळख जी आहे ती तुमची आमची कधीच होऊ शकणार नाही. आणि म्हणून आपल्यासमोर इथं आहे की नामधारणा झाल्यानंतर ह्या धारणेला जेव्हा स्थिरता येते म्हणजे चित्तातून नाम नंतर ढळत नाही. सद्यस्थितीत आपण पाहिलं की आमचं नामस्मरण सुरू आहे, पण कसं सुरू आहे? घटकेत नाम घटकेत प्रपंचाचा विचार असं सुरू आहे. हे खंडित नामस्मरण झालं. आता हे अखंडित होण्याची जेव्हा सवय लागते चित्ताला, चित्त इकडं तिकडं जात नाही, उलट इकडचे तिकडचे व्यवहार करतानाही नाम आतून सुटत नाही. मंदाताई म्हणतात की पीटी उषाच्या वेगाने पळत असताना सुद्धा सोहम साधना किंवा नामसाधना चालू ठेवता येते. आता तिचा वेगाच्या मानाने आमच्या प्रपंचातली गती किती आहे? पण त्याच्यात सुद्धा नामसाधना जर पक्की चित्ताने धरून ठेवलेली असेल तर ती अखंड राहते. म्हणून धारणा जर व्यवस्थित असेल तर ध्यान लागायला वेळ लागत नाही. आणि धारणा जर व्यवस्थित नसेल तर हे ध्यान काय ध्यान करतं? झालाय ना सकाळी आपला प्रयोग ध्यानाचा, तो नंतर बाकीचे म्हणतात की हे ध्यान काय ध्यान करतं. जर धारणा व्यवस्थित असेल तर ध्यान उत्कृष्ट लागणार. धारणा ही पूर्वतयारी आहे. पूर्वतयारी उत्कृष्ट असेल तर पुढचं जे काय आहे ते सगळं छान होतं. म्हणून नामधारणा पहिली, नामध्यान दुसरं, आणि ध्यान सिद्ध झालं की त्याला समाधी असं म्हणतात. ध्यान सिद्ध झालं म्हणजे आता ध्यान करण्याची सुद्धा जाणीवपूर्वक गरज राहिलेली नाही. चालता बोलता अखंड त्याच अनुसंधानात राहता येणे याला सहज ध्यान असं म्हणतात. आणि डॉक्टर काका नेहमी म्हणतात की सगळे संत जे आहेत ते या पद्धतीने सहज चालता बोलता समाधीत वावरणारे आहेत. आणि ते संत हा आमचा काय असला पाहिजे? आदर्श असला पाहिजे. पण संत आमच्या जीवनाचे आदर्श नक्की आहे, पण कशा बाबतीत आहे? का रे विठ्ठला, तू नामदेवाच्या बायकोचं बाळंतपण करायला येतो आणि माझ्या मुलीचं बाळंतपण का करत नाही? संत आदर्श. का रे बाबा, तू त्यांचं कर्ज फेडलं पण आमच्या डोक्यावर एवढं कर्ज आहे आता, ते फेडण्यासाठी तू का येत नाही? ह्याच्यासाठी संत चरित्राचा अभ्यास अजिबात नाही. त्यांच्यासाठी भगवंतांनी जे काही केलं ते त्याच्या क्रियमान स्वातंत्र्यात आहे. ते भगवंताला जी कर्तुम अकर्तुम अशी त्याच्याजवळ शक्ती आहे आणि ती शक्ती कुठल्या भक्ताच्या बाबतीमध्ये मी वापरायची ह्याचं स्वातंत्र्य त्याला आहे. संतांनी कधीही चुकून त्याला तू माझ्या ह्या कामासाठी ये म्हणून बोलवलेलं नाही. पण आम्ही मात्र त्याला काय केलेलं आहे? डॉक्टर काका म्हणतात संत, देवळं, श्री गुरु हे काय गॅरेज टाकून बसलेले आहेत का? गाडी बिघडली की गॅरेजमध्ये जाते दुरुस्त व्हायला, तसं प्रपंचाचा गाडा बिघडला की आम्ही तिकडं जातो. एवढाच त्याचा उपयोग आहे का? प्रपंच हा आमच्या प्रारब्धानुसार होत चाललेला आहे, परमार्थ मात्र प्रयत्न साध्य आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी मी नेमके काय प्रयत्न केले पाहिजे, कसे विचार केले पाहिजे, कसं स्वतःला घडवलं पाहिजे हे सगळं समजून घेण्यासाठी तर शिबिराचं अभ्यास वर्गाचं काय असतं तर आयोजन असतं. मग असं पूर्णपणे आपल्यासमोर आरती नेहमी म्हणतो, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन. आता दत्त नावाचा एक देव आहे, ते माझं आराध्य दैवत आहे, तोच माझ्या जीवनाचा कर्ता करविता आहे. ज्या अर्थी माझ्या गुरूंनी मला तो मंत्र दिलेला आहे त्या अर्थी तो दत्त निश्चित आहे असं समजून नाम घेता घेता त्या दत्ताचं ध्यान लागलेलं आहे.
त्या ध्यानाचं रूपांतर समाधीत झालेलं आहे, त्याचं रूपांतर सगुण साक्षात्कारात झालेलं आहे आणि तो आणि मी एकच आहे असा नंतर अनुभव सुद्धा झाले. उन्मन मनाच्या वर पलीकडे जाऊन सगळ्या मनाच्या खोड्या थांबवून, आता मन उन्मन उन्मन होणं म्हणजे काय आहे हो? अत्यंत चंचल असणारं हे मन नंतर इतकं त्या निश्चळ होऊन जातं श्री गुरु कृपेने आपण करत असलेल्या साधनेमुळे की रघुराजे थक्कित होऊन पाहे. त्या भगवंतालाच नंतर आश्चर्य वाटतं, अरे मनरूपी माया ओलांडून हा माझ्यापर्यंत पोचलाच कसा? अंतःकरण हीच मुळात माया आहे आणि ती ओलांडून आम्हाला तिथपर्यंत पोचायचं आहे आणि त्याच्यासाठी नाम हे अत्यंत सुंदर साधन आणि साध्य सुद्धा तेच आहे. ज्या क्षणी नाम त्या क्षणी दुःखातून सुटण्याची अनुभूती कोणाची आहे? प्रल्हादाची आपल्या समोर आहे. किती तऱ्हेचे प्रसंग त्याच्यावर आलेले आहेत, पण त्या प्रत्येक गोष्टीतून तो नामाच्या साह्याने तरलेला आहे की नाही. नंतर पिंगलेचं उदाहरण आहे आपल्या समोर की ती सुद्धा पोपटाचं नाव राघव ठेवलं होतं, पण चुकून माकून का होईना पण ते नाम ओठात आल्यामुळे तीही तरुण गेलेली आहे. अजामेळ्याचं उदाहरण आपल्या समोर आहे की मुलाचं नाव नारायण ठेवलं, त्याचं नाव मुखात आलं आणि विष्णुदूत घेऊन गेले, यमदूत तसेच हात हलवत गेले. मग नामाच्या साह्याने एवढ्या सगळ्या गोष्टी, एवढ्या कथा आपल्या समोर असतानाही जर आपला त्याच्यावर परिपूर्ण विश्वास नसेल तर मी नामसाधना मला तिथपर्यंत कशी घेऊन जाईल? म्हणून परिपूर्ण विश्वास, श्रद्धा, आणि डॉक्टर काका म्हणतात की श्रद्धा सुद्धा डेव्हलप करावी लागते. सामान्य श्रद्धा सगळ्यांचीच असते, पण त्याच्यानंतर ती सुद्धा निष्ठा, भाव याच्यातून ती अजून अजून काय झाली पाहिजे? तर परिपूर्ण झाली पाहिजे. आणि अशा श्रद्धेचा विकास करून नामसाधना आपण सगळ्यांनी करावी किंवा आपल्याला करता यावी अशी प्रार्थना त्या पांडुरंगासमोर करते आणि थांबते. जय जय रघुनाथ.